प्रॉव्हिडंट फंडच्या बाबतीत कोणतीही घट होणार नाहीये हे आता स्पष्ट झालंय। आतापर्यंत कर्मचाऱ्यांच्या पगारातनं पगाराच्या 12% रक्कम ही पीएफ मध्ये जमा होत होती। ती रक्कम आता 10%वर येण्याची शक्यता व्यक्त होत होती। तशा बातम्याही आल्या होत्या, मात्र 12% रक्कमच पगारातनं पीएफ मध्ये जमा होणार असं सांगितलं जातंय। काय नेमके याची कारणं आहेत? रीमा जावळे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रीमा, का हा निर्णय होऊ शकला नाही? अश्विन, काल भविष्य निधी निर्वाह निधी समितीच्या ट्रस्टची पुण्याची बैठक झाली, त्यावेळी हा प्रस्ताव पुढे मांडण्यात आला होता। मात्र अनेक संस्थांनी, कर्मचारी संघटनांनी त्याला विरोध केला। त्याचं कारण असं सांगितलं गेलं की रिटायरमेंट नंतर जी रक्कम मिळते, समजा पीएफ मध्ये घट कमी झाली तर रिटायरमेंट मध्ये नंतर मिळणाऱ्या रकमेतही कमी येईल, ज्याच्यामुळे एम्प्लॉईजचं नुकसान होईल। याला अनेक शासकीय संघटनांनी, कर्मचारी संघटनांनी विरोध केला होता आणि म्हणूनच तो प्रस्ताव मोठ्या विरोधानंतर मागे घेण्यात आला, फेटाळण्यात आला। अश्विन, धन्यवाद रीमा या सगळ्या माहितीबद्दल।